जी वाढती गरमी आहे ती आपली दोन भागामध्ये आपण बोलू शकतो. एक आहे की एकतर सकाळचं तापमान आणि दुसरं आहे रात्रीचं तापमान. पहिलं आपण सकाळच्या तापमानाबद्दल बोलूया. जे आपल्याला सकाळी 10 ते दुपारी 2-3:30 पर्यंत जो डिस्कम्फर्ट होतो, तो डिस्कम्फर्ट हा टेम्परेचर हा आपलं 34 ते 35.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये राहिल्यामुळं आपल्याला हा डिस्कम्फर्ट होतो. यासोबत याच्यामध्ये असलेला उन्हाची तीव्रता यामुळं अजून जास्त लोकांना त्रास होतो. सो यासोबत प्रॉपर प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे. जे आपण जर बघितलं गेले 3 ते 4 दिवस हे जे तापमान आहे 35 डिग्री सेल्सिअसलाच आसपासमध्ये राहत होतं आणि पुढं अपेक्षित आहे की हे तापमान हे 34 ते 35 या डिग्री सेल्सिअसमध्ये पुढच्या 7 दिवसमध्ये राहील. सोबत आता जो डिस्कम्फर्ट आपल्याला रात्री जो हे होतोय, खास करून रात्री 8, 9, 10 नंतर. आणि याचं एक मुख्य कारण म्हणजे जे रात्रीचं तापमान आहे हे कम्पॅरेटिव्हली अबो नॉर्मल टेम्परेचर आपण रेकॉर्ड करतोय. जे हवेमध्ये असलेली जी आर्द्रता आहे या आर्द्रतेमुळं आपल्याला जास्त डिस्कम्फर्ट हा फील होतो. सोबत जे मिनिमम टेम्परेचर आहे हे जे रेकॉर्ड होतं आहे हे सध्या जे नॉर्मल तापमान पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आहे 2 डिग्री सेल्सिअसला. सो यामध्ये 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रेकॉर्ड झालेलं आहे. 28.6 आधी यस्टरडे 28.2. हे टेम्परेचर जर आपण हायेस्ट टेम्परेचर मिनिमम टेम्परेचरची जर आपण नोंद बघितली तर त्याच्यामध्ये हे थर्ड हायेस्ट आहे आणि आजचं. आणि जे 28.6 डिग्री सेल्सिअस आज आपण रेकॉर्ड केलं. आणि फिफ्थ हायेस्ट हे कालचं आहे, हे 28.2 डिग्री सेल्सिअस रेकॉर्ड केलं. हायेस्ट टेम्परेचर 1995 जे रेकॉर्ड झालं होतं ते 29.2 डिग्री सेल्सिअस रेकॉर्ड झालं होतं. सो जो इन्क्रीजिंग टेम्परेचर जे मिनिमम टेम्परेचर आपण बघतो याच्यामुळे डिस्कम्फर्ट होतं. आपल्या पुढच्या 3 दिवसामध्ये आपण हे टेम्परेचर ग्रॅज्युअली कमी कमी होण्याचं फोरकास्ट इश्यू करतो. आणि सर पुढे काही असं अर्ली मान्सून वगैरे काही आहे का? मान्सून संबंधी जी काही अपडेट आहे ती आपण विथ टाईम तुम्हाला आपण प्रोव्हाइड करू. आणि तुम्ही लोकांना काय काळजी घ्यायला सांगाल या वाढत्या हीटमुळे? जो वाढता हीट आहे म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये शक्यतो जेव्हा आपण सर्वांना हे सांगतो की कॅप वेअर करा, सोबत रुमाल आणि पाण्याची बाटली कॅरी करा, हायड्रेटेड राहा. जी लहान मुलं आहेत किंवा एल्डरली लोक आहेत त्यांनी शक्यतो उन्हात जाणं टाळा. जी काही आपली कामं आहेत ती सकाळच्या सत्रामध्ये किंवा दुपारनंतर जर आपण करू शकलो तर त्या करण्याला प्राधान्य द्या. सोबत जे कोणी लेबर क्लास आहेत आणि किंवा त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी आपल्या लेबर किंवा जे फील्डमध्ये काम करतात त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल किंवा पाण्याची सोय उपलब्ध करावी. आणि उन्हामधून त्यांना थोडासा जर ब्रेक दिला तीव्र उन्हाच्या काळात, एस्पेशली जेव्हा 12 ते 2 या दरम्यानसुद्धा जर त्यांना थोडाफार विश्रांती दिली आणि सोबतच जे आपण जर उन्हामध्ये जास्त एक्सपोज होतो सर्वांनीच ते जर एक्सपोजर कमी केलं तर आपण या सगळ्या याच्यापासून आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. The voice for Koi.